प्रिया 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 प्रिया, अरे यार त्या तलावात काय पक्षी तो पाणी बघ कसा पितोय. हे काय का कुठलं ग्रेट हॉर्नबिल आहे का तो? मला कळत नाही कुठल्या अमूर फाल्कन आहे वाटतं तो. हे वाजलेत किती सांग, वाजलेत किती? 4. हळू हळू बोल, उडून जायचा तो, हळू बोल. अहो पण कुठे आलोय केरळमध्ये? कशाला आलोय? हनीमूनला आलोय ना आपण. अगं हो, हनीमूनला आलोय, पण 24 तास काय हनीमून करत बसायचा का? ही मजा कधी घेणार तू पक्ष्यांची? मला सांग आपण का आलोय इथे? हनीमूनला. मला माहिती आहे हनीमूनला आलोय, पण इथे का आलोय? नेचर फील रिसॉर्ट मध्ये का आलोय आपण केरळमध्ये? का 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 म्हणजे अगं इथे ह्या सीझन मध्ये ना असे विविध देशांमधनं, म्हणजे मुळात युरोपियन देशांमधनं इथे पक्षी स्थलांतरित होतात. का सांग? हनीमून साठी येत असतील. प्रत्येक वाक्यानंतर हनीमून का बोलायचंय तुला? हनीमून साठी येत नाहीत ते. इथे त्यांना सेफ वाटतं, असं छान वाटतं, शांत वाटतं. मुळात तिकडे थंडी असते ना, आणि इथे थंडी जरा कमी, म्हणून ते इथे स्थलांतरित होतात. मग आपण नको त्यांना त्रास देऊया. आपण जाऊया ना आपल्या रूम मध्ये, आपण करूया ना हनीमून. अगं पण थांब ना प्रिया, काय रूम मध्ये चला, रूम मध्ये चला. अगं बाहेर मजा काय, पक्षी बिक्षी बघ जरा. पक्षीच बघायचे होते, मग कात्रज उद्यानात गेलो असतो ना. प्रिया, पुणे बाहेर काढ ग जरा तुझ्यातनं. काय कात्रज उद्यान? का मी करतो जिजामाता उद्यान नाही ना. कशाला काहीतरी. शहरात जे पक्षी बघायला मिळत नाहीत ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. काही नाही, सगळं मिळतं शहरात. गुगल केलं की सगळे फोटोज मिळतात. ते युट्यूब वरती तर व्हिडिओज पण मिळतात. युट्यूब वर मग लग्न पण बघायला मिळतं आपल्याला. तरी आपण केलंच ना. मग चुकलंच. काय बोलले हे चुकलंच माझं. प्रिया 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 प्रिया, अगं शांत हो. ब्लू फेरी बर्ड आहे बघ, ब्लू फेरी बर्ड. दिसतोय दिसतोय. कसा कसा पिसारा फुलवतोय बघ तो. का मला सांग, का 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 पिसारा फुलवतोय तो? थंडी वाजत असेल त्याला. थंडी वाजायला पिसारा फुलवेल का तो? असं करेल ना. अगं तसं नाही ते. तो मादी आहे बघ, बाजूला मादी दिसते त्याच्या, तिला अट्रॅक्ट करतोय तो, अट्रॅक्ट. अच्छा. का करतोय माहितीये? हनीमून साठी. प्रिया काय तुझं हनीमून? हनीमून साठी करत नाहीये तो मेटिंग सीझन आहे ना त्यांचा, म्हणून करतोय. म्हणजे हनीमूनच झाला ना. ठीक आहे, चला बाई, कोणीतरी हनीमून करते इथे येऊन. थांब ना बाई, थांब ना जरा. तो बघ कसा पिसारा फुलवतोय, असं डान्स करत करत रिझवतोय बघ तिला तो. इकडनं तिकडे. तुम्हीच बघा, मला काय गरज. तुम्हीच बघा, मागचे 2 दिवस कसे वागताय हनीमूनवर, तुम्हीच बघा. पक्षी दाखवतायत, किडे दाखवतायत, झुरळ दाखवतायत, सरडे दाखवतायत. काय बाई, काय केलं? काल संध्याकाळी मी छान रोमॅन्टिक मूड मध्ये आले होते. काय केलं? मला सगळं घाईघाईत गॅलरीत घेऊन गेलात. हे बाई तुला दाखवतो, आणि सरडा झोपून दाखवला तो मला. पण मज्जा आली की नाही तुला? कसली मज्जा डोंगलाची. अगं सरडा असा उलटा केला आणि त्याच्या असं केलं ना की तो झोपतो. काय कमाल आहे देवाची यार. काय कशाची कमाल वाटते हो तुम्हाला? इथे हनीमूनला आलोय आपण, हनीमूनला तुम्ही पक्षी बघत बसलाय. आता ती त्याला हो म्हणणार आहे, जरा शांत. किती छान. माझे फोटो काढशील प्लीज? फोटो काढ ना. तू काय रिसेप्शनला आली आहेस एवढी तयार होऊन? माझं ठरलं होतं ना पिकनिकला गेल्यावर फोटोशूट करायचं. माझं ना माधुरी दीक्षित सारखं फोटो काढा. हा मी काढेन, पण तू दिसली पण पाहिजेस ना. फोटो हिच्या शेजारी ना एक म्हातारा राहायचा. तो ना हिला मधुबाला म्हणायचा. एकदा सकाळी सकाळी हिला विदाऊट मेकअप बघितलं, दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली. एक्सक्यूज मी. हळू. वेटर आले. सो यू ऑर्डर टेक. नाही तुझ्या भाषेत सांग ना. ए मुंडी तिंद नालकी,
ऑर्डर तिसकुंडी. ए 30 कशाला? आपण किती जणी आहोत? एवढं 30 वगैरे नको, 5-6 प्लेटच दे. अगं ऑर्डर तिसकुंडी म्हणजे ऑर्डर घ्या. एक्सक्यूज मी वेटर नाहीये. ओ यू नो मी मराठीत बोलतोय ना, मग कशाला काहीतरी इंग्लिश मध्ये बोलताय? हे मराठी अरे मराठी जय महाराष्ट्र. शांत राहा थोडं. आता खरी गंमत येते मला. तुम्ही कुठल्या आहात हो? आम्ही डोंबिवलीवरून आलोय. हो आमचं महिला मंडळ आहे. चला ग सयानो चिकित्सा करूया. तुम्ही ते पक्षी निरीक्षण करायला आलात? नाही आता आम्ही रिलॅक्स व्हायला आलोय. आम्ही पण रिलॅक्स व्हायलाच आलोय. मी प्रिया, हे माझे मिस्टर ओंकार. हनीमूनला आलोय आम्ही. प्लीज शांत राहा जरा. काय आहे ना, इथे पक्षी बघायला आलोय आम्ही, तर जरा शांत राहा, म्हणजे ते पक्षी येणार नाहीत नाहीतर. अय्या, तुम्ही हनीमूनला पक्षी बघायला आलात? हा म्हणजे पक्षी आहे तेच तिथे. तर सांगते मी त्यांना, 2 दिवस झाले पक्षीच बघतायत. तुम्ही सांगून बघता का जरा त्यांना? प्रिया कशाला? त्यांनाही कळतंय हो. तू थांब ना जरा. ऐका ना, जरा शांतता ठेवा. मला पक्षी बघायचे आहेत, एवढंच माझं म्हणणं आम्ही आहे. शांतच होतो. आम्ही कुठे बोलतोय? तुमचं तुम्ही बघा, आम्ही मज्जा करायला आलेलो आहे. काय गं? एक्सक्यूज मी, ही काय मज्जा करायची जागा मग नाहीये. कशाची जागा आहे? आम्ही पैसे भरलेत, आम्ही मज्जा करणार. अहो, अशी मज्जा. मॅनेजर सॉरी. मॅनेजर. मी आयंदी सर. नमस्कारम. नमस्कार. Look, manager, these ladies are too much chaotic. I just can't enjoy this peaceful environment over here. Please tell them not to make noise so that birds can come here. I can watch them. So please tell them to keep silence. Please. कोण ह्या बायका होय? तुम मराठी आहात तुम्ही? हे माने सातारचे. साताराच आहे. कामाला आहे तुम्ही. अरे मग आधी का नाही सांगितलं? 2 दिवस इंग्लिश मध्ये बोलतोय मी तुझ्याशी. नाही म्हणूनच तुमच्यापासून लांब पळत होतो तुम्ही. माझी त्याच्या आधीच इंग्लिशची लय बोंब आहे. ते महत्वाचं नाहीये. ह्या बायका इथे खूप आवाज करतायत, मला पक्षी बघायला मिळत नाहीये तो. आम्ही नाही. अजिबात आवाज वगैरे करत नाही. आम्ही कसं आहे? आमची मज्जा करतो. आवाज आहे, हा जे करताय तोच आवाज आहे. तेवढा आवाज पुरेस. काम करा, एक तर ह्यांना तरी हलवा, नाही तर आम्ही तरी दुसरीकडे जातो. जाऊ आम्ही मग. नाही जायचं, आम्ही नाही जाणार. आम्ही नाही हलणार आहे. मज्जा करायला आलोय. आम्ही पण नाही हालणार आहे. अहो, काय बोलते? इतकं बरं वाटतंय मला एकतर यांच्या तोंडून मराठी ऐकून. अहो दादा, काय सांगू तुम्हाला, काय सांगू. मला इतकं बरं वाटतंय. मागचे 2 दिवस हनीमूनला येऊन पण फक्त पक्षीच बघितलेत आणि सरडेच झोपवलेत. इतकी कंटाळे होते ना मी, इतकी कंटाळे होते ना, बापरे. 1 मिनिट, तुमची बायको हनीमूनलाच कंटाळली हे लक्षण बरं नाहीये. तुम्ही गप्प बसा. सॉरी, पण तुम्ही शांत बसा. मी अभ्यास करून आलेलो आहे, स्टडी केलेला मी आहे. अभ्यास केला असेल, मी अनुभवी आहे. सांगितलं बघ. तुम्ही मला का सांगता? मी बोललो ना, मी स्टडी करून आलोय. कसं मला स्टडी दवा. तुम्ही लगा इथं कशाला आलाय आणि काय सरडी झोपू द्यावे? खायला का याला काय अर्थ आहे का दवा? कशाला ह्यांच्या समोर काहीतरी बोलली? मला कळलं पाहिजे. आम्ही बघितलंय की काल. होय वहिनी, काय करत होती काली? सरडा दिसला की उय, 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 उय. ओ. असं नाही येते, असं उलट करून असं येते. काहीतरी सांगता आपलं. त्यांच्याबरोबर बोलून आपला टाइम वेस्ट होतो. आपण नाचूया. मॅनेजर प्लीज ह्यांना हकलवा. प्लीज ह्यांना हकलव. का म्हणजे? नाही सोडा, जाऊ दे. प्रिया, आपण तिकडे जाऊया. काल जे अर्धवट राहिलेलं वारुळ होतं बघ, ते आज पूर्ण झालं असेल मुंग्यांचं. त्याचे फोटो काढू. मला नाही यायचं. मला नाही यायचं. अगं बिफोर मला आफ्टर. नाचायचंय मामा, मला नाही यायचं. बिफोर आफ्टर. मामा, मला नाचायचंय तुमच्या सोबत. अगं प्रिया, नाचते मला असं नाचा. कसं? मला चल, 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 चल. ए, बुंबरो, बुंबरो, श्याम रंग बुंबरो, 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 श्याम रंग बुंबरो. आयो किस बनी आसे. प्रिया, प्रिया, चल. मी गेल्यावर घटस्फोट आहे ना तुम्हाला. प्रिया काय बोल? मला नाही यायचंय तुमच्या सोबत. मला मज्जा नाही येत तुमच्या सोबत. तुम्ही लांब जा. प्रिया, आपण नंतर बोलूया, सगळ्यांसमोर नको. नाही मग मला
मज्जा वाटते मला. मला नाचायला मज्जा येते. ये ना मग तू ये. मी नाही येणार तुमच्या खोलीत. एवढं काय काय केलं प्रिया? माझा श्वास गुदमरतो तुमच्या सोबत. अगं प्रिया काय बोलतेस तू? नाही, मी असं प्रेमाने केसात हात फिरवायला गेले तर वाटतं सरडा वळवळेल की काय. असं नाकावरती दुर्मिळ किडा बसलाय असं वाटतं तुमच्या. असं तुम्ही बोलायला लागलात ना की सापच बोलतोय असं वाटतं मला. काय नको नको. तुम्ही नवरा नाही वाटत, तुम्ही दुर्मिळ प्राण्यांचा संग्रह वाटतं, संग्रह. मला नाही यायचंय तुमच्यासोबत. तुम्ही जा, मी तुम्हाला घटस्फोट देणार आहे. तू लक्षात ठेव, तू 4 चौकांसमोर मला हे असं बोलली हो, असेल, लक्षात ठेव. मी बोलते. बोलते करू नकोस. घटस्फोट हवाय ना तुला? घटस्फोट हवाय हवाय मला. ना? जा दिला, चल जा. आता माझा लॉयर बोलेल तुझ्याशी, कळलं? मी नाही बोलणार, लॉयर बोलेल. नशीब तो तरी बोलेल, तुमच्याहून जास्त तो बोलेल. आणि तुमचा लॉयर माणूसच असणार आहे ना की सरडा असणार आहे? एक अभ्यास सरडा लावला, मी काय बोलत नाही याचा अर्थ मी. तुम्ही लावलंय सरडा. चल निघ, चल. तू जा, त्याच्यावर जायचं नाही जा. मुंबई